नमस्कार. माझे नाव आहे अनिल कोंडे कासोले. माझ्या विषयाचे नाव आहे पॉलिटिकल सायन्स. पेपर क्रमांक 1चा रोल क्रमांक आहे 175 आणि पेपर क्रमांक 2चा रोल क्रमांक आहे 58. मी हा सेमिनार व्हिडिओ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर PhD कोर्सवर्क 2024 करता बनवत आहे. माझे मार्गदर्शक आहेत डॉक्टर गजानन आर हनवते, वसंतराव नाईक महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर. माझ्या संशोधन विषयाचे नाव आहे मराठवाड्यातील महिला नेतृत्वाचा अभ्यास, विशेष संदर्भ महिला आमदार. या विषयाबद्दल ओळख करून देताना मी सर्वप्रथम आपल्याला प्रस्तावनेकडे नेतो. बघूया प्रस्तावना. मराठवाड्यातील महिला नेतृत्वाचा अभ्यास या विषयाची प्राथमिक माहिती बघताना सर्वप्रथम त्या विषयाबद्दल आपण प्रस्तावना बघूया. गाव पातळीवरचे स्थानिक राजकारण हे अधिक समुदाय स्वरूपाचे असते. स्थानिक प्रश्न सर्वांनाच माहीत असतात, तेव्हा परस्पर सहकार्याने संवाद साधून सहमती निर्माण करून सोडवता येतात. या कामी स्त्रियांचे पारंपरिक गुण उपयोगाचे ठरतात, म्हणून त्यांना ते क्षेत्र योग्य आहे. या उलट राज्य देश पातळीवरील राजकारणातील समस्या गुंतागुंतीच्या, व्यवहार सौदेबाजीच्या, शक्तींच्या टकरावयांच्या किंवा मेळ घालण्याच्या असतात. तिथे स्त्री कशी टिकणार, कशी यशस्वी होणार असे मानून तिला त्या पातळीवरील भूमिका नाकारणे हे पारंपरिक पुरुष मानसिकतेचे दर्शन आहे. त्याविरुद्ध सतत आवाज उठविल्याशिवाय राज्य आणि देश पातळीवरील निवडणुकीच्या राजकारणातील स्त्रियांचा प्रभाव वाढणार नाही. 90च्या दशकापासून लोकशाही आणि राजकारणातील लोकशाहीकरण आणि सक्षमीकरण हे जागतिक पातळीवरील राजकीय चर्चाविश्वातील कळीचे शब्द बनले आहेत. त्याचबरोबर लोकशाहीकरणासाठीचे हे वर्ष उठाव लोकांच्या उत्स्फूर्त सहभागातून आणि आंदोलनातून तसेच नागरी सहभागाच्या सक्रियतेतून निर्माण झाले होते. देशोदेशीच्या या लोकशाहीकरणाच्या लढतीत स्त्रियांचाही सहभाग लक्षणीय होता. बिगर शासकीय संघटना, स्वयंसेवी गट, कृती गट, सामाजिक चळवळी, सोशल मीडिया, निवडणुका आदी माध्यमातून लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेत स्त्रिया सक्रिय झाल्या होत्या. स्त्रियांचा हा सहभाग लोकशाहीकरणाला बळकटी आणणारा होता. अशा प्रकारे मराठवाड्यातील महिला नेतृत्वाचा अभ्यास या विषयाबद्दल आपल्याला प्राथमिक माहिती किंवा प्रस्तावना बघता येईल. प्रस्तावनेनंतर मला या विषयावर संशोधन करण्याची गरज का पडली किंवा या विषयाची प्रासंगिकता आपण बघणार आहोत. महिलांचा राजकीय सहभाग या विषयावर यापूर्वी संशोधन झालेलेच आहे, परंतु अलीकडील काळामध्ये महिलांच्या राजकारणातील सहभागामुळे जे विशेष बदल झालेले आहेत याचा अभ्यास या विषयाच्या दृष्टिकोनातून करण्यात येणार आहे. प्रस्तुत विषयामध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये महिलांच्या राजकीय भूमिकेचा आढावा घेण्यात येणार आहे. विशेष करून त्याच्या परिणामाचा अभ्यास करण्यात येईल. या दृष्टिकोनातून मला या विषयावर संशोधन करण्याची गरज भासली. यानंतर प्रासंगिकता झाल्यानंतर आपण या विषयाचे काही महत्त्व आहे ते बघूया. या विषयाचे महत्त्व सांगायचे म्हणजे राजकारण एक मुख्य मुद्दा म्हणून या क्षेत्राकडे पाहिले जाते. जागतिक स्तरावर राजकीय क्षेत्राला खूप महत्त्व आहे. राजकीय क्षेत्रात महिलांच्या सहभागामुळे होणाऱ्या विकासाचा अभ्यास करून राजकारणात महिलांच्या सहभागामुळे मोठ्या प्रमाणात विकासाला चालना मिळाल्याचे दिसून येते. राजकीय क्षेत्रात महिलांच्या सहभागाला विशेष महत्त्व आहे. यामुळे मराठवाड्यातील महिला नेतृत्वाचा अभ्यास या विषयावर संशोधन करून याची सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम तपासणे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे या विषयाचे महत्त्व सांगता येईल. यानंतर आपण या विषयाचे काही उद्दिष्टे बघणार आहोत. उद्दिष्टामध्ये पहिले उद्दिष्ट असे सांगता येईल की मराठवाड्यातील महिलांच्या राजकीय कार्याचा आढावा घेणे. दुसऱ्या नंबरचे उद्दिष्टे मराठवाड्यातील महिलांच्या राजकीय सहभागामुळे झालेल्या परिणामांचा अभ्यास करणे. त्यानंतर राजकीय क्षेत्रात महिलांच्या वाढीव सहभागासाठी उपाय सुचविणे, जेणेकरून राजकारणात महिलांचा सहभाग वाढेल आणि महिलांचा त्याचबरोबर देशांचा विकासाला हातभार लागेल. या दृष्टिकोनातून महिलांचा राजकीय क्षेत्रात जास्तीत जास्त कसा सहभाग होईल यासाठी आपण काही उपाय सुचवणार आहोत. त्यानंतरचे उद्दिष्ट असं की राजकारणातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय स्थितीचा अभ्यास करणे, की महिलांना कोणत्या सामाजिक अडचणी येतात, कोणत्या आर्थिक अडचणी येतात, तशाच कोणत्या प्रकारच्या राजकीय अडचणी येतात त्यांना राजकारणात समावेश होण्यास. या दृष्टिकोनातून आपण या उद्दिष्टाचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर या विषयाच्या दृष्टिकोनातून काही गृहीतके आहेत ती पुढील प्रमाणे आपण पाहणार आहोत. 1 नंबरचे गृहीतके असे सांगता येईल की राजकारणात महिलांच्या सहभागामुळे महिला सक्षमीकरण झाल्याचे दिसून येते. साहजिकच आहे, राजकारणात महिलांचा सहभाग वाढणार आणि ते त्या महिलांचे प्रश्न सोडवणार आणि महिला सक्षमीकरणास हातभार लागणार. त्यानंतरचे दुसरे गृहीतक असे की महिलांच्या राजकीय सहभागामुळे महिला विषयक समस्या समोर येतात. महिला ह्याच महिलांचे मुख्य प्रश्न समजू शकतात असे मला वाटते. त्यामुळे महिला विषयक जे मुख्य समस्या आहेत, त्यांच्या मुख्य ज्या अडचणी आहेत त्या महिला सोडू शकतात. त्यामुळे राजकारणात महिलांचा सहभाग असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तिसऱ्या नंबरचे गृहीतक असे की महिलांची राजकीय क्षेत्राच्या सहभागात उदासीनता आहे, कारण महिलांना येणाऱ्या अडचणी, त्यांच्या समोर ज्या समस्या असतात त्या समस्यांना समोर जाण्यास त्यांना कोणी प्रोत्साहन
प्रोत्साहन किंवा त्यांना कोणी मदत करत नाही. त्यामुळे सध्याच्या स्थितीत तरी राजकीय क्षेत्रात महिला येण्यास उदासीन असतात. परंतु पुढील काही काळात म्हणजे जे आरक्षण महिलांना राजकारणात दिलेलं आहे त्या आरक्षणामुळे महिलांच्या राजकारणात समावेश वाढलेला आहे आणि त्यामुळे महिला सक्षमीकरणास किंवा महिला सबलीकरणास मदत मिळाली आहे. अशा प्रकारे आपल्याला या विषयाबद्दल काही गृहतकी मांडता येतील. आपण या विषयातील काही गृहतकी पाहिल्यानंतर या विषयावर आपण संशोधन कशा करणार आहोत म्हणजे या विषयाबद्दलची संशोधन पद्धती आपण बघणार आहोत. त्यामध्ये प्रस्तुत संशोधनाकरिता विश्लेषणात्मक आणि वर्णनात्मक पद्धतीचा अवलंब करण्यात येईल. सत्रील संशोधन हे प्राथमिक तसेच दुय्यम आधार सामग्रीवर आधारलेले आहे. मराठवाड्यातील महिलांच्या राजकीय सहभागाची परिणामकारकता तपासण्यासाठी प्राथमिक आधार सामग्रीचा वापर करण्यात येणार आहे. त्याकरता स्वरचित प्रश्न अनुसूचीचा वापर करून मराठवाड्यातील काही राजकीय महिलांच्या माहितीचे संकलन करण्यात येणार आहे. सदरील नमुना निवड ही सहेतुक नमुना निवड या पद्धतीचा अवलंब करून करण्यात येईल. मराठवाड्यातील महिलांच्या राजकीय भूमिकेचे अध्ययन करण्यासाठी मराठवाड्यातील जिल्ह्यांचे काही महिलाविषयक अहवाल, शक्य असल्यास महिला आमदारांच्या मुलाखती, प्रश्नावलीच्या माध्यमातून त्यांच्या काही मुलाखती घेता येतील का? महाराष्ट्राचे महिला धोरण, मासिके, वर्तमानपत्रे तसेच नियतकालिके, साप्ताहिके, संशोधन लेख, संकेतस्थळे, संदर्भ ग्रंथ, शोध प्रबंध इत्यादी स्रोतांचा प्रामुख्याने दुय्यम साधन सामग्री म्हणून आपण इथे वापर करणार आहोत. संकलित करण्यात आलेल्या प्राथमिक तसेच दुय्यम आधार सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी संख्याशास्त्रीय साधन सामग्रीचा वापर करण्यात येईल. अशा प्रकारे या विषयाबद्दल आपण संशोधन करणार आहोत. संशोधन पद्धती बघितल्यानंतर आपण या विषयावर अभ्यास करण्यासाठी काही प्रकरणाची रूपरेषा तयार केली आहे. त्या प्रकरणानुसार काही या विषयाबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. प्रस्तुत संशोधनाची विभागणी वेगवेगळ्या प्रकरणामध्ये करण्यात आली असून ती पुढील प्रमाणे आहे. त्यामध्ये प्रकरण पहिले असे की प्रस्तावना व संशोधन पद्धती, त्यानंतर प्रकरण दुसरे संशोधन साहित्याचा आढावा. संशोधन साहित्याचा आढावा या प्रकरणामध्ये आपण काही महत्वाच्या लेखकांचे साहित्य वाचून त्याद्वारे अभ्यास करणार आहोत. त्यानंतर तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण मराठवाड्यातील महिलांच्या राजकीय सहभागाची पार्श्वभूमी बघणार आहोत. प्रकरण चौथे मराठवाड्यातील महिलांची सामाजिक, आर्थिक, राजकीय स्थिती याचा अभ्यास आपण प्रकरण 4 मध्ये करणार आहोत. प्रकरण 5 मध्ये आपण मराठवाड्यातील महिलांच्या राजकीय सहभागाच्या परिणामकारकतेचे विश्लेषण याबाबत आपण प्रकरण 5 मध्ये अभ्यास करणार आहोत. आणि प्रकरण 6 निष्कर्ष आणि शिफारशी. प्रस्तुत प्रकरणात संशोधनाचे निष्कर्ष स्पष्ट करून संशोधन विषयासंबंधी गृहीतकाची पडताळणी करण्यात येईल. महिलांचा राजकीय सहभाग वाढवण्यासाठी उपाय आणि शिफारशी सुचवण्यात येतील. अशा प्रकारे आपण या विषयाबद्दल अभ्यास करणार आहोत. अशा प्रकारे आपण या विषयासंबंधी सर्वप्रथम प्रस्तावना बघितली, त्यानंतर या विषयाची प्रासंगिकता बघितली, त्यानंतर या संशोधन विषयाचे महत्त्व आणि त्यांची उद्दिष्टे, त्यानंतर या विषयाची गृहीतके आणि संशोधन पद्धती. यानंतर आपण या प्रकरणात म्हणजे या संशोधन विषयासाठी जी प्रकरणाची रूपरेषा असणार आहे त्याचा अभ्यास केला. अशा प्रकारे आपल्याला या विषयाबद्दल संपूर्ण माहिती सांगता येईल. नमस्कार.